मुंबईतलं जैन मुनींचं उपोषण, त्यावरून धर्मगुरूंची शब्दयुद्ध आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तापलेलं वातावरण। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा भाजपसाठी धार्मिक, कायदेशीर आणि प्रशासकीय आव्हानाचा कशा पद्धतीने बनलाय याचा आढावा घेऊया या रिपोर्टमधून। बराबर 9 बजे मैं वहां पहुंचूंगा आजाद मैदान में। सभी को ज्यादा के संख्या के अंदर आना है और अपनी एकता की ताकत दिखानी है। एक तरफ अहिंसा परमो धर्म और दूसरी तरफ हिंसा की बात करना, ये तो जैन धर्म की मूल प्रकृति से, मूल स्वभाव से ही अलग हो जाने जैसी बात है। मेरी संस्कृति अहिंसा परमो धर्म और अहिंसा का पालन करना। जैन मुनी आणि शंकराचार्य, दोन धर्मांचे हे दोन दिग्गज धार्मिक गुरु। सध्या या दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली आहे। ती धर्मातल्या एखाद्या मुद्द्यावरून नाही, तर मुंबईतल्या कबूतरखान्यावरून। कोर्टाच्या आदेशानंतर बंद झालेला दादरमधला कबूतरखाना सुरू व्हायलाच हवा, यासाठी जैन मुनी निलेशचंद्र हटून बसले। कबूतरखाना सुरू करण्याचा संबंध त्यांनी देवाधर्माशी जोडला आणि थेट उपोषणाचंच हत्यार उपसलं। हमारा कोणती नवीन नए हमको कबूतर खाने नहीं चाहिए, हमको वही चाहिए जो पुराने चाहिए। और उसके अंदर मुख्य कबूतर खाना है जो दादर का है, जो हमारे परमात्मा शांतिनाथ भगवान की नजर के सामने है। रोज मतलब बचपन से लेकर 55 की उम्र तो 80 साल तक लोग वहां दाना डाल रहे हैं। हमारी आस्था धर्म के साथ जुड़ी है। सिर्फ वो दादर का कबूतर खाना आप खोल दीजिए और वहां पे फील्डिंग लगा दीजिए 2 घंटे का 3 घंटा, हम इसको स्वीकारेंगे। जैन मुनींच्या आक्रमक भूमिकेचा समाचार घेण्यासाठी मैदानात उतरले ते शंकराचार्य स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती। जैन मुनींच्या आंदोलनाला त्यांनी हिंसेचं समर्थन ठरवलं आणि ठिणगी पडली। देवेंद्र जैसे सरल, सहज और धर्मनिष्ठ व्यक्ति के लिए यदि आप जहर उगलते हैं तो आपसे बड़ा हिंसक कोई और नहीं हो सकता। आप जिस भूमिका में हैं, संत की भूमिका में, मुनि की भूमिका में, मुझे लगता है वो भूमिका आप ठीक से निर्वहित नहीं कर पा रहे हैं। एक तरफ आप धर्म कह रहे हैं, जैन धर्म को धर्म है तो फिर वो संगठन नहीं हो सकता, लेकिन यदि ऐसी बात आप कर रहे हैं तो जैन धर्म को तो आप संगठन के रूप में बना रहे हैं। दोन धर्मगुरूंमध्ये हा वाद पेटला, पण त्याची झळ वोट बँकेला बसू नये यासाठी भाजपचे नेते सरसावले। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढांनी आंदोलनस्थळी भेट देऊन जैन मुनींना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आणि सरकारच्या वतीनं आश्वासनही दिलं। हे मुनी जे विरोध करता आहे, मुनीचा आदर आहे, ते आमचे कोणतेही समाजच्या मुनी असेल त्यांच्या वेशाच्या, त्यांचे नामाच्या, त्यांचे कामाचा आदर असला पाहिजे, पण त्या कामाची मी सहमत नाही आहे। कोर्ट त्याने मी परत सांगतो, मी त्यांच्यावर सहमत नाही आहे। मी त्यांचे आदर करतो, पण हा त्यांचा जे निर्णय त्यावर मी सहमत नाही। सरकार की जिम्मेदारी है प्रत्येक जीवित व्यक्ति हो, पक्षी हो, प्राणी हो, पशु हो, सबका ख्याल रखना। निश्चित रूप से सरकार इस विषय में बहुत ही गंभीरता पूर्वक काम कर रही है। सरकार उचित निर्णय लेकर सबको न्याय देने का काम करेगी। अखेर सरकारच्या प्रतिनिधींना 15 दिवसांसाठी जैन मुनींच्या उपोषणावर तोडगा काढण्यात यश आलं आणि जैन मुनींनी आपलं उपोषण मागे घेतलं। माझी 3 मागणी आहे। आमचे विलेपार्लाचं मंदिर तुटलं, अंधेरीचं मंदिर तुटलं, आता पुण्याचं बोर्डिंग विकून टाकलं ह्या लोकांनी। याच्या पुढे असे आरक्षण आमच्या मंदिराला, जसं मुस्लिम लोकांना आरक्षण आहे त्या मुस्लिम बोर्ड आहे, तसं आम्हाला पण सनातन बोर्ड आहे। तिसरं आमचे 52 कबूतरखाने आहे ते आमचे खुलावं। मेन कबूतरखाना आमचा दादर खुल्ला तो जैन समाज की 15 दिवसात जो दादरचा कबूतरखाना नाही खुल्ला, वापस तीव्र शांतीपूर्वक आंदोलन करू। दरम्यान जैन मुनींनी सरकारला तुर्तास 15 दिवस तरी दिले असले तरी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा सत्तेत असलेल्या भाजपसाठी धार्मिक, कायदेशीर आणि प्रशासकीय आव्हानांचा बनलाय। त्यामुळे यावर काही तोडगा निघतो की निवडणुकांच्या तोंडावर वादाची फडफड सुरूच राहते, हे पाहायचंय। सचिन गाड, सत्यम सिंगसह दीपक पळसुले, एबीपी माझा, मुंबई।